तू थकला आहेस का? स्वामी म्हणतात, थांब, मी येतोय. तू थकला आहेस का? मनाने, शरीराने की आयुष्याने? दररोज उठतोस, काम करतोस, झोपतोस, पण मन कुठेतरी हरवत चाललंय, बरोबर ना? आज स्वामी तुला एकच गोष्ट सांगायला आले आहेत. थांब, मी येतोय. कोणी समजून घेत नाही. ज्याच्यासाठी तू सगळं केलं तेच दूर जातंय. तू हसतोयस पण आतून कोसळतोयस. तू मजबूत दिसतोयस पण आतून एकटाच लढतोयस. आणि कधी कधी वाटतं, बस आता नाही जमणार. स्वामी म्हणतात, अरे वेड्या, मी तुला इथपर्यंत आणलंय. तुला अर्ध्यात सोडण्यासाठी नाही. ज्या रात्री तू रडलास त्या रात्री मी तुझ्या जवळच होतो. ज्यावेळी तुला कोणी नव्हतं त्यावेळी माझा हात तुझ्या डोक्यावर होता. तुला वाटते का की तू एकटा आहेस? नाही, तू शांत राहिलास म्हणून मी शांत आहे. तू थांबलास म्हणून मी चाललो आहे. स्वामी कधी उशीर करत नाहीत. ते योग्य वेळेची वाट पाहतात. आज तुझी वेळ येते. थोडा दम घे, डोळे बंद कर आणि मनात एकच शब्द बोल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तू हार मानली नाहीस म्हणूनच मी अजून तुला धरून ठेवतोय. आज थकलायस पण उद्या तुझी वेळ असेल. स्वामी म्हणतात, थांब, मी येतोय. तुझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन, तुझ्या आयुष्यात एक नवीन संधी घेऊन, तुझ्या आयुष्यामध्ये नवीन एक उजेड घेऊन, तुझ्या आयुष्यामध्ये नवीन एक सुख घेऊन. तू हार मानू नकोस. मी येतोय. स्वामी येत आहेत. स्वामी बघतो तू जरासा धीर धर, संयम ठेव, कारण तुझ्याजवळ स्वामी येत आहेत. स्वामींची कृपा आता तुझ्यावर होणार आहे. तू एवढ्यात हार मानू नकोस. फक्त थोडा वेळ दम घे. स्वामी येत आहेत. स्वामी म्हणतायत, बाळा, हा दिवस निघून गेलाय. उद्याचा दिवस फक्त कळसोस. मी येतोय. थांब, मी येतोय तुझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन. हा विचार मनाला भेटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कोणीतरी आज थकलेलं असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. स्वामींचा हा संदेश जसा तुझ्यासाठी आहे, जो थकलेला आहे त्याच्यासाठी पण आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेअर कर आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नको, श्री स्वामी समर्थ.